रामदूत बलधाम की, पवन पुत्र बिरबान की, अंजनी के इस लाल की, करो रे मिलके वंदना महावीर हनुमान की, करो रे मिलके वंदना महावीर हनुमान की। असुर निकंदन नाथ की, बलवीरा सियादास की, करो रे मिलके वंदना महावीर हनुमान। माय बाप ताने रे करू आली असती बसले मम माता रे माय बाप ताने रे करू आली असती बसले। राजा काय कर, एवढं कर की माझ्या अन्न माता पित्यांना पाणी दे, जेणेकरून त्यांचा जीव तृप्त होईल। मग माघारी तरी तुम्ही सांभाळ, माघारी तरी तुम्ही सांभाळ, होळिया श्रावण बाळ। राजा एक कर, आता मी माझा देह भगवंताच्या चरणी विलीन करणार आहे, परंतु तू आता काय कर, माझी माता पिता अंध आहेत, त्यांचा संभाळ माझ्याप्रमाणे तू कर, जेणेकरून माझ्या जीवाला माझ्या आत्म्याला शांती लागेल। मग माघार करी तुम्ही सांभाळ, होऊया श्रावण बाळ, मम मातार माय बाप तानेल, करू खाली असती बसले। अशा प्रकारे तो दैदिप्यमान असा अग्निपुरुष प्रत्यक्ष अग्निनारायण त्या यज्ञामधून प्रगट झालेला आहे आणि त्याने हातामध्ये सुवर्ण कलश घेऊन राजा दशरथाला म्हणाला, हे राजा, प्रत्यक्ष देवताची तुझ्यावर कृपा झालेली आहे, आता या सुवर्ण कलशामध्ये जे पायस म्हणजे देवतांना दिला जातो प्रसाद आहे तो तुझ्या तिरीराण्यांना दे, जेणेकरून त्या गर्भवती राहील आणि तुला देव पित्याचा मान मिळेल आणि पुत्र तुझ्या उदरी प्रगट होईल, जन्माला येईल। अशा प्रकारे राजाला त्याने सांगितलेलं आहे। त्यावेळी देवगुरु कुलगुरु जे वशिष्ठ त्याने तो दिव्य असा तो कलश घेतलेला आहे आणि राजाच्या हाती दिलेला आहे। राजाने तो काय केलेला आहे, त्यातला जो प्रसाद होता पायस तो तिन्ही राण्यांना समान वाटून दिलेला आहे। तिन्ही वाट्यांना समान तिन्ही राण्यांना देता क्षणी कैकेयीला क्रोध आलेला आहे। ती म्हणे, देवासुर युद्धामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मी सिद्ध झाले आणि प्रथम मला न देता कौशल्याला आणि सुमित्रेला दिलेला आहे, हा माझा धडधडीत अपमान आहे। आणि अशा वेळी ती क्रोधायमान झालेली आहे आणि त्या आपला जो प्रसाद होता तो देऊन तेथे उभे राहिलेले आहेत। त्या अंगी क्रोध असल्या कारणामुळे ती आपलं देहभान विसरून गेलेली आहे। आणि अशा वेळी काय घडलेलं आहे, घारहिंडे आकाश, घारहिंडे आकाश, चित्त तिथे पिंडापासी, चित्त तिथे पिंडापासी। देवतांचं मनोरंजन करण्यासाठी
स्वर्गलोकामध्ये रंभा उर्वशी अशा असतात, त्याप्रमाणे एक सुवर्चसा जी अप्सरा होती, ती देवतांचं मनोरंजन करण्यासाठी तेथे सिद्ध झालेली होती. आणि ते देवतांचं मनोरंजन करत असताना तिच्या हातून कळत न कळत का होईना परंतु नको का प्रकार घडला. ती जे गंधर्व होते त्यांच्यासमोर प्रेमचाळे करू लागलेले आहे. त्यामुळे देवतांच्या मनोरंजनामध्ये खंड पडला आणि देवगुरु बृहस्पती याने तिला शाप दिलेला आहे की हे म्हणे सुवर्चसे, तू देवतांचं मनोरंजन करायचं सोडून त्या गंधर्वासमोर प्रेमचाळे करू लागलेले आहे. हा देवतांचा अपमान आहे, तुला मी शाप देतो म्हणे. आणि इंद्रादी देवताने त्याला शाप दिलेला आहे की तू मृत्यूलोकाच्या ठिकाणी घार होऊन पडशील. ज्याप्रमाणे नुसती तशी गोलगोल ध्यान धरोनी मन सदा शिवाचे जपास माळ करी. राम 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 हरे हरे राम 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 रघुपते राम 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 सीतापते राम. ही जी अंजनी होती केशिकपीची भार्या, ती ऋषमुख पर्वतावर आपल्याला दैदिप्यमान असा महापराक्रमी जगाच्या कल्याणासाठी आणि देवाचा असा एकनिष्ठ भक्त असा चिरंजीव पुत्र व्हावा ह्यासाठी ती शंभो महादेवाची तपश्चर्या करत होती. अशी तिच्या तपश्चर्येला 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष भगवान शंभो महादेव तिथे प्रसन्न झालेले आहेत आणि तिला म्हणाले, हे अंजनी, तुझी तपस्साधना परिपूर्ण झालेली आहे, माझ्यापर्यंत पोचलेली आहे, तू चिंता करू नको, तुझ्या मनाप्रमाणे तुला पुत्र होईल. तू आपली ओंजळ करून तू काय कर, माझ्या नामाचा जप कर. अशा प्रकारे ती अंजनी तृप्त झालेली आहे आणि त्या भगवंताचा शिवशंभू नामाचा जप करते आहे. शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा शिव भोळा, शिव भोळा भोळा चक्रवर्ती. अंजनी प्रसूत होण्याची वेळ आता समीप आलेली आहे आणि अशा वेळी काय झालेलं आहे, अंजनी अगदी त्या भगवंताचं नामस्मरण करते आहे आणि चैत्र मास त्यात पौर्णिमा तिथी भरी, चैत्र मास त्यात पौर्णिमा तिथी भरी. सूर्योदय होताचे हनुमंत जन्मला, हनुमंत जन्मला गसके, हनुमंत जन्मला, हनुमंत जन्मला गसके, गसके हनुमंत जन्मला. हनुमंत जन्मला गसके, हनुमंत जन्मला. राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम. भगवंती नाही जाणीवने, भगवंती नाही
उच्चारणी पाहि मोक्ष सदा उच्चारणी पाहि मोक्ष सदा जाणीवणी भगवंती आहे नारायण हरी उच्चार नामाचा नारायण हरी उच्चार नामाचा जय देव जय देव जय चंद्राची करता जय देव जय देव जय मंगलमूर्ती रामदूत बलधाम की पवन पुत्र बिरवान की अंजनी केस लाल की करोड़ मिलके वंदना महावीर हनुमान की करोड़ मिलके वंदना महावीर हनुमान की असुर निकंदन नाथ की बलवीरा दास की करोड़ मिलके वंदना महावीर हनुमान की करोड़ मिलके वंदना महावीर हनुमान की ज्ञान गुणों के सागर तुझसे तीनों लोक उजाला ज्ञान गुणों के सागर तुझसे तीनों लोक उजाला खड़े